नमस्कार मित्रांनो, स्टॉकफिनिटी मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि मी एक नवीन सीरीज सुरू करतोय आपल्या चॅनलवर. जर तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये कन्सिस्टंट प्रॉफिट करायचं असेल किंवा इंडिकेटर्सच्या गर्दीमध्ये जर तुम्हाला अडकायचं नसेल आणि प्रोफेशनल ट्रेडरसारखं जर तुम्हाला चार्ट रीड करायला शिकायचं असेल, तर मग ही सीरीज तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असणार आहे. कारण आजपासून आपण सुरू करतोय प्राइस ॲक्शनची सीरीज, जी कम्प्लिटली मराठीमध्ये असणार आहे. तर चला आता आपण चार्टकडे जाऊन मी तुम्हाला काही गोष्टी दाखवतो. आता ह्या चार्टमध्ये मला सांगा, की या ठिकाणी तुमचे सगळे इंडिकेटर्स जे आहेत ते MACD, RSI किंवा तुमचं बॉलिंजर बँड, एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेजेस, व्हॉल्यूम, या सर्व गोष्टी तुम्हाला या चार्टमध्ये लावलेल्या दिसतात. तर आता तुम्हाला चार्ट कसा दिसतोय? एकदम मेसी दिसतोय किंवा याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या कॅन्डल्स ज्या आहेत त्या सुद्धा तुम्हाला प्रॉपरली ओळखता येत नाहीये. आता याऐवजी मी काय करतोय, की इथले जे इंडिकेटर्स आहेत ते मी इंडिकेटर्स सगळे हाईड करतोय, जेणेकरून आता मला सांगा हा चार्ट कसा दिसतोय. म्हणजे पहिला चार्ट आणि दुसरा चार्ट यामध्ये फरक तुम्हाला दिसत असेल. मोस्टली प्रोफेशनल ट्रेडर काय करतात ना, की ते दुसरा चार्ट वापरतात. म्हणजे जिथे फक्त आणि फक्त प्राइस ॲक्शन दिसते, प्राइस दिसते. कारण त्यांचा एकाच गोष्टीवर विश्वास असतो आणि ते म्हणजे प्राइस. कारण प्राइस कधीही खोटं बोलत नाही. आता प्राइस ॲक्शन म्हणजे काय? तर प्राइस ॲक्शन म्हणजे काय? तर प्राइस ॲक्शनमध्ये एखाद्या स्टॉकची जी किंवा इंडेक्सची जी किंमत असते, ती पर्टिक्युलर मूव्हमेंटमध्ये, पर्टिक्युलर टाईममध्ये जी त्या प्राइसमध्ये मूव्हमेंट होते, ती मूव्हमेंट म्हणजे त्या प्राइस, म्हणजेच प्राइस ॲक्शन. म्हणजे काय, की प्राइस ॲक्शन मध्ये कुठलंही इंडिकेटर वापरलं जात नाही. फक्त प्राइस बघून ट्रेडिंगचा डिसिजन घेतला जातो. यालाच चार्ट, क्लीन चार्ट ट्रेडिंग असं सुद्धा म्हणतात. कारण चार्टवर कुठल्याही प्रकारचं काही एक्स्ट्रा मटेरियल नसतं. फक्त आणि फक्त प्राइस असते. म्हणजे फक्त आणि फक्त प्राइस असते आणि कॅन्डल स्टिक्स असतात. सो याच्यावरून तुम्हाला प्राइस ॲक्शन चे डिसिजन किंवा तुमचे बाय आणि सेलचे डिसिजन जे आहेत ते घेतले जातात. आता प्राइस ॲक्शन ट्रेडर्स काय पाहतात? मी तुम्हाला बेसिक सांगतो. तर प्राइस ॲक्शन ट्रेडर हा मार्केटमध्ये काय झालंय, आत्ता काय चालू आहे हे बघतोय. काय झालं त्यामध्ये तो अडकून बसत नाही. म्हणजे आत्ता ॲक्चुअली करंट सिच्युएशनमध्ये मला चार्ट काय शो करतोय. म्हणजे 5 मिनिटाच्या कॅन्डलवर असेल किंवा 15 मिनिटाच्या कॅन्डलवर असेल किंवा डेली कॅन्डलवर. डिपेंड्स की माझा ट्रेडिंग सेटअप कसा आहे किंवा डिपेंड्स माझा ट्रेडिंग फॉर्मॅट कसा आहे. त्यानुसार तो मागे काय झालंय याच्यामध्ये अडकण्यापेक्षा आत्ता मला प्राइस ॲक्शन काय शिकवते किंवा प्राइस ॲक्शन मला काय दाखवते, त्यावर मी माझे ट्रेडिंगचे डिसिजन जे आहे ते घेऊ शकतोय. आता इंडिकेटर्स का वापरत नाही? तर एक गोष्ट लक्षात ठेवा, मी असं म्हणत नाहीये की इंडिकेटर्स वाईट आहेत. पण इंडिकेटर्स हे प्राईसवर डिपेंड असतात. म्हणजे प्राईस, ज्या आधी प्राईस मूव्ह होते आणि त्यानंतर मग इंडिकेटर्स त्याला फॉलो करतात. जर तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल की इंडिकेटर्सना लॅगिंग इंडिकेटर्स सुद्धा म्हणतात. म्हणजे आता इथे बघा, हे जर तुम्हाला इथे मी दाखवलं, तर हे बघा, इथून प्राइसची मूव्हमेंट शिफ्ट झाली आहे आणि त्यानंतर मग इथून तुम्हाला मूव्हमेंट बघायला मिळते. बरोबर. सेम इथे जर तुम्ही पाहिलं तर हे बघा, या ठिकाणी प्राइस, हे बघा इथे RSI मध्ये नंतर शो झालंय आणि मग तुम्हाला इथे मोमेंटम बघायला, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला चार्टमध्ये नंतर मोमेंटम आपल्याला शिफ्ट झालेला दिसतोय. सो लॅग, हे जे असतात इंडिकेटर्स, हे सगळे लॅगिंग इंडिकेटर्स असतात. कुठलाही इंडिकेटर हा तुमचा लीडिंग इंडिकेटर नाहीये. सगळे आपले लॅगिंग इंडिकेटर्स असतात. सो म्हणून काय होतं, की प्राइस ॲक्शन ट्रेडर्स आधी प्राइस वाचतो आणि त्यानंतर जर गरज पडली, तर मग आपल्याला कन्फर्मेशनसाठी इंडिकेटर जे आहेत ते वापरत असतात. आता मार्केट कशावर चालतं? तर मार्केट मेनली 2 गोष्टींवर चालतं. एक म्हणजे डिमांड आणि दुसरं म्हणजे सप्लाय.
तर डिमांड आणि सप्लाय वर मार्केट चालत असते. आता प्राईस जर वर जायची असेल, प्राईस जर वर जायची प्राईस वर केव्हा जाते? जेव्हा मार्केटमध्ये बायर्स जास्त असतात, बरोबर? आता सपोज या ठिकाणी समजा आता या ठिकाणाहून मला मार्केटला वर जर जायचंय, जेव्हा ह्या ठिकाणी ज्यावेळेला बायर्सची क्वांटिटी किंवा बायर्सची संख्या ही जेव्हा जास्त असेल सेलर्सपेक्षा, म्हणजे या ठिकाणी बायर्स जे आहेत ते सेलर्सपेक्षा जास्त असतील तेव्हा मार्केट वर जाईल. आणि जेव्हा आता इथून समजा इथे सेलर्स बसले आहेत आणि या सेलर्सची संख्या ही बायर्सपेक्षा जास्त होईल, तेव्हा मार्केट इथून खाली येणार आहे. हा सिंपल फंडा जो आहे तो प्राइस ॲक्शन मध्ये फॉलो केला जातो. आता या सीरीजमध्ये आपण काय बघणार आहेत, तर मेन म्हणजे सपोर्ट रेझिस्टन्स काय असतंय, कॅन्डलस्टिकची सायकॉलॉजी काय असते, चार्ट पॅटर्न्स काय असतात, मार्केट ट्रेंड कसा असतोय, त्यानंतर तुमचं ब्रेकआउट कसं असते, फेक ब्रेकआउट काय असतंय, त्यानंतर प्राइस रिजेक्शन म्हणजे काय, सप्लाय आणि डिमांड झोन कशाला म्हणतात, एंट्री किंवा स्टॉप लॉस जे आहेत आपले ते कशाप्रकारे असले पाहिजे, त्यानंतर आपले टार्गेट कशाप्रकारे असलं पाहिजे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की रिस्क मॅनेजमेंट आपण काय ठेवलं पाहिजे, हे आपण या सर्व अ, या प्राइस ॲक्शनच्या सीरीजमध्ये आपण ह्या गोष्टी बघणार आहोत. आता एक महत्त्वाचा सल्ला जो असेल तो म्हणजे ट्रेडिंगमध्ये कुठलेही मॅजिक किंवा फॉर्म्युला चालत नाही. जर तुम्हाला कोणी असं म्हणत असेल, की एक पर्टिक्युलर इंडिकेटर वापरा किंवा मी ही माझी ही एक स्ट्रॅटेजी आहे. ही स्ट्रॅटेजी वापरा आणि करोडपती व्हा किंवा मी एकच स्ट्रॅटेजी वापरली आणि ती स्ट्रॅटेजी मी कंटिन्यू त्या त्या स्ट्रॅटेजीने मला करोडपती करून दिलं. असं कधीही होत नसतंय. कारण मार्केटमध्ये प्राइस ॲक्शन हे प्रत्येक दिवसाला, प्रत्येक महिन्याला तुम्हाला कंडिशन्सनुसार चेंज होतंय. त्यामुळे की इथे कुठल्याही एका इंडिकेटरवर किंवा कुठल्याही एका याच्यावर कोणीही करोडपती होत नाही. स्टॉक मार्केटमध्ये कुठलाही शॉर्टकट नाहीये. इथे फक्त आणि फक्त स्किल महत्त्वाचं आहे. इथे तुमच्याकडे जर स्किल असेल तर आणि तरच तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये सक्सेसफुल होऊ शकताय. अन्यथा तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये सक्सेसफुल होऊ शकत नाही. जर तुम्हाला कोणीही सांगत असेल, की ही स्ट्रॅटेजी वापरा, ती स्ट्रॅटेजी वापरा, कुठल्या स्ट्रॅटेजीने माणूस करोडपती इथे होत नसतोय. आता जर तुम्हाला अ, सुरुवातीपासून प्रोफेशनल लेव्हलपर्यंत प्राइज ॲक्शन शिकायची असेल, तर ही सीरीज अजिबात मिस करू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत किंवा मी तुम्हाला शिकवणार आहे कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणजे काय? एक कॅन्डल आपल्याला मार्केटमध्ये म्हणजे किती इन्फॉर्मेशन देऊ शकते किंवा एका कॅन्डलची इम्पोर्टन्स किती असते, हे मी तुम्हाला शिकवणार आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉन दाबा. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, मार्केटमध्ये कधीही एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे भाव भगवान आहे. म्हणजे प्राइस ॲक्शनमध्ये तुम्हाला अ, भाव जो असतो, प्राइस जी असते, तीच तुमचा मार्केटमधचा देवता आहे. तीच तुमचा मार्केटचा देव आहे. प्राइस कधीही खोटं बोलत नाही. सो या नोटवर मी आजचा व्हिडिओ जो आहे इंट्रोडक्शन व्हिडिओ तो संपवतो आहे आणि आपण प्राइस ॲक्शनच्या या सीरीजला सुरुवात केलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.